नमस्कार. माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. तिळाची वडी बनवण्यासाठी येथे घेतले 1 वाटी गावरान तीळ. शक्यतो हेच तीळ वापरावेत, चवीला छान लागतात. त्यानंतर घेतले आहे हे 1.5 वाटी गूळ, हा अर्धी वाटी आणि हा 1 वाटी गूळ. हे घेतले आहे पाव वाटी किसलेले सुके खोबरे. हे घेतलेली अर्धी वाटी भाजलेले आणि साले काढून घेतलेले शेंगदाणे. चला आता आपण तिळाच्या वडीला सुरुवात करूया. या ट्रेमध्ये आपल्याला तिळाची वडी बनवायची आहे, सेट करून घ्यायची आहे. म्हणून आपण थोडंसं याला ग्रीसिंग करून घेऊया. अशा पद्धतीने ग्रीसिंग करून घेतले की तिळाची वडी अगदी अलगद निघून येते. त्यानंतर याचे थोडेसे तीळ भुरभुरून घेऊया. आता सर्वप्रथम भाजून घ्यायचे आहेत हे तीळ. लो फ्लेमवर आपल्याला हे तीळ चांगले भाजून घ्यायचे, खाली लागू द्यायचे नाहीये, त्यामुळे सतत हलवायचे आहे. चार मिनिटातच तीळ भाजून झाले आणि छान तडतडायला लागले. हे तीळ आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. गॅस बंद करू. त्यानंतर याच गरम पॅन मध्ये भाजून घेऊ हे खोबरं. अगदी 2 मिनिट भाजून घ्यायचंय. खोबरं खाली लागू नये म्हणून सारखं हलवायचंय. आता खोबरं भाजत आलेले ते आपण काढून घेऊ. गॅस बंद करू आणि खोबरं काढून घेऊ. ज्या पॅन मध्ये तीळ ठेवले होते त्याच पॅन मध्ये खोबरंही ठेवायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. तीळ आणि खोबरं आता थंड झाले. मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. यामध्येच घालायचे आहे हे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे. इतकं जाड हे आपल्याला बारीक करून घ्यायचे. पॅन गरम झालाय, याच्यामध्ये घालू 1 चमचा तूप. आता घालू याच्यामध्ये हा 1.5 वाटी गूळ. हा गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे, पाक करून घ्यायचा नाहीये. लो फ्लेमवर हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. पटकन विरघळतो. गूळ आता विरघळत आलेला आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. या स्टेजला याच्यामध्ये घालू अर्धा टीस्पून वेलची पूड. आता चांगले मिक्स करून घेऊ. गूळ आता विरघळला आहे. यामध्ये आता घालू आपण बारीक करून घेतलेला तीळ, खोबरं आणि शेंगदाण्याचा हा कूट. हे आता चांगलं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. याचा मस्त असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे गॅसवर गरम करून घ्यायचे. मस्त गोळा तयार झालेला आहे याचा. यापेक्षा आता आपल्याला हे गॅसवर जास्त वेळ ठेवायचं नाहीये. आता गरम असतानाच याच्या वड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या. एकदा थंड झालं की याच्या वड्या पडत नाही, म्हणून
गरम असतानाच ह्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या. याच्यावर अगदी थोडासा किस घालून खोबऱ्याचा वाटीने थोडंसं दाबून घेऊ. वड्या आता थंड झाल्या, काढून घेऊया. अगदी सहज निघतात. मी यातली एक वडी कट करून दाखवते. मस्त निघते. आता या वड्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.